आज आपल्याला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये निमंत्रित केले आहे. तुम्हाला बरेचशा ठिकाणी जायचं याची मला जाणीव आहे, तरी पण तुम्ही आला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. काँग्रेस पक्षानं कराड नगरपालिका आपल्या चिन्हावर लढायचा निर्णय घेतलेला आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि त्यात काही आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर उभा आहे. त्याचा सर्वांनी मी प्रचार केलेला आहे. काही नेते, बाहेरचे नेते आले होते प्रचाराला, आजही काही नेते येणार आहेत. त्यामुळे ताकदीनं आम्ही प्रचार केलेला आहे. आमची परिस्थिती काही फार चांगली नव्हती, पण आता प्रचारानंतर खूप चांगली चौरंगी लढतीमध्ये चांगली परिस्थिती झालेली आहे. आणि मला कराड नगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार निश्चित निवडून येईल याची खात्री आहे. आणि ही निवडणूक आम्ही फक्त काँग्रेस पक्षाचं चिन्ह हे जिवंत राहावं, कराड शहरात जावं त्या उद्देशाने केलेली आहे. कारण आपण जर गेल्या 15-1 वर्षाचा इतिहास पाहिला असेल तर माझ्या स्वतःच्या निवडणूक सोडली तर इतर कुठल्याही निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचं चिन्ह तर नसते कधी. आणि त्यामुळं म्हणजे लोकसभेला नसते, म्युन्सिपाल्टीला नसते. त्यामुळे यावेळेला म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीमध्ये, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचं चिन्ह जावं आणि तिथून काँग्रेस पक्षाला उभारी मिळण्याकरता त्याची सुरुवात होईल हाचा उद्देश आहे. काही विरोधी पक्षाचे नेते आले होते, काल मुख्यमंत्री आले होते, ते काही बोलले. नंतर त्याच्या आधी उपमुख्यमंत्री आले होते, त्याच्या काय बोलले त्याच्यावर मी काही वैयक्तिक टीका करणार नाही. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की कराडला आम्ही 325 कोटीचा निधी दिला आहे. मला तर काही 1 रुपया इथे दिसलेला नाही. त्यामुळे कुठं इतकं 1.25 वर्ष झालं आश्वासन देऊन आणि 1.25 वर्षात काही हालचाल झाली नाही. त्यामध्ये 100 कोटी रुपये खेळाच्या मैदानाकरता दिलेले, त्याचं काय झालं काय माहीत नाही. आज उलट इथं त्या खेळाच्या मैदानामध्ये मुलं खेळतात, तिथं कराड शहरातली सगळी वयोवृद्ध माणसं फिरायला जातात, ते सगळं तुम्ही मैदान बंद करून टाकलं. तुम्हाला जो कार्यक्रम करायचा असेल करायचा होता, पण जोपर्यंत काम सुरू होत नाही, जोपर्यंत तुमच्या हातात पैसे येत नाही, तोपर्यंत तुम्ही मैदान बंद करायचं काही कारण नव्हतं. पण आता निधी कमी पडू देणार नाही, प्रत्येक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोलतो, पण शेवटी काही दिसत नाही. मुख्यमंत्री महोदयांनी पण काही आश्वासनं दिली, पण दोघंही लाडकी बहीण योजनेबद्दल बोलले. ह्या लाडकी बहीण योजनेचा ह्या निवडणुकीचा काही संबंध नाही. स्पष्ट सांगतो की योजना तुम्ही राज्याकरता राबवली. त्याचबरोबर त्यामुळं त्या विरोधी पक्षाच्या नेत्याबद्दल काही बोलायचं काही कारण नाही. स्थानिक नेते काय बोलले ते त्यावेळी लक्ष